जवळपास 45,000 कोटी रुपये लागणार होते। पहिले 3 महिने तर संपले होते। एप्रिल, मे, जून, जुलैपासून द्यायचं ठरवलं। आज जवळपास 1.25 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिल्या 2 महिन्याचे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले। मला इथं महिला आहेत, ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले त्यांनी हात वर करा। का सुनील तटकरेजी, आज कित्येक महिलांच्याकडे पैसे जमा झालेत। बाकीच्यांचं पण 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं तरी आता उद्याच्या आमचा 30 तारखेला का 31 तारखेला आम्ही नागपूरला कार्यक्रम घेतलाय आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही पुढच्या त्या ठिकाणी टप्पा सगळ्यांना राहिलेल्यांना देणार आहोत। काळजी, त्या ठिकाणी टप्पा सगळ्यांना राहिलेल्यांना देणार आहोत। काळजी करू नका। काही जण आमची बदनामी करतायत। काही जण म्हणले हे चुनावी जुमला आहे, आउटगटकेचं आहे, तुम्हाला फसवतायत। हा अजितदादाचा वाद आहे। माझ्या बहिणींना मी कधी फसवणार नाही। माझ्या बहिणींनी प्रेमाने मला राखी बांधलेली आहे। ही माझ्या बहिणींची ओवाळणी आहे, माझ्या मायमाऊलींची ओवाळणी आहे। ओवाळणीमध्ये कुठला भाऊ बहिणीला फसवत नसतो, परंतु निव्वळ खोटा नाटा प्रचार करतायत। काही जण आमच्यातले चुकले, त्यांनी तसं म्हणायला नको होतं। काही जण म्हणले दिलेले पैसे काढून घेतो। मी आपल्याला सांगतो, मी राज्याचा अर्थमंत्री आहे। मायमाऊलींनो, महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना पैसे मिळाले त्याचा एकाचा देखील 1 रुपया हा देखील कधी काढून घेतला जाणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे।